नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू सर्वांना सांगत असते की त्या दिवशी त्या डॉक्टर हेच बोलले जे हिने त्यांना बोलायला सांगितलं. यावर अदू विचारतो की पैसे दिले होते का श्रीकलाने त्यांना. तेव्हा इंदू तिच्याजवळील ते अर्काची बॉटल सर्वांना दाखवत म्हणते की नाही, तिने त्यांना हे पाजलं होतं. आता इंदूकडे अर्काची बॉटल बघून श्रीकला खूप घाबरते आणि घाबरून आता सर्वांकडे बघायला लागते. तेव्हा इंदू श्रीकलाकडे बघत म्हणते की कशी चक्रावली बघा. आता कुणाला काहीच कळत नसतं आणि सगळेजण शॉक होऊन फक्त इंदूकडे आणि श्रीकलाकडे बघत असतात. आता इंदू श्रीकलाला म्हणते की श्रीकलाबाई, तुला प्रश्न पडला असेल ना गं की ही कुपी माझ्याकडून कुठून आली ते. तेव्हा आता इंदू सगळा प्रसंग सांगायला लागते आणि म्हणायला लागते की श्रीकला जेव्हा स्वयंपाक खोलीत गेलेली असते तेव्हा मोठ्या बाई आणि ती दोघेही तिच्या खोलीत शिरतात. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंदे अगं ती गेली आहे स्वयंपाक खोलीत, आपण लगेच ती कुपी शोधूया. तेव्हा इंदू त्यांना म्हणते की अहो मोठ्या बाई ती आली तर. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ठीक आहे, तू काळजी नको करूस, मी असं करते, खाली स्वयंपाक खोलीत जाऊन तिला गुंतवून ठेवते आणि तोपर्यंत तू शोध. असं म्हणून मोठ्या बाई लगेच तिथून निघून जातात. तेव्हा इंदू इकडे आता श्रीकलाच्या कपाटात त्या अर्काची बॉटल शोधायला लागते. आता खूप वेळ इकडे तिकडे शोधाशोध केल्यावर इंदूला श्रीकलाच्या बेडखाली ती अर्काची बॉटल सापडते. आता अर्काची बॉटल भेटताच इंदू खूप खुश होते आणि म्हणते की श्रीकले, आता बघच आम्ही तुझी कशी पोलखोल करतो ते. आता इंदूने हे सर्वांना सांगितलेलं असतं. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज आता मोठ्या बाई आणि इंदूला म्हणतात की वहिनी, इंदू ही बाटली आणि हे सगळं काय आहे. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना सांगते की महाराज, अहो यात एक असं रसायन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेऊ शकता आणि ती व्यक्ती पुढचे काही काळ फक्त तुमच्या ऑर्डर फॉलो करते. आता हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. तेव्हा महाराज आता इंदूला म्हणतात की काय. आता अदूसुद्धा आश्चर्याने इंदूला विचारतो की इंदू अगं हे कसं शक्य आहे. तेव्हा मोठ्या बाई लगेच आता अदूला म्हणतात की इंदू अगं तू ह्याला डेमोज दाखव, मग कळेल याला. आता हे बघून श्रीकला मात्र खूप घाबरून जाते. तर इंदू आता लगेच तिथे असणारं पाणी घेते आणि त्या पाण्यामध्ये अर्क मिक्स करते. तेव्हा हे बघून श्रीकला आता खूप घाबरलेली असते. तेव्हा इंदू आता श्रीकलाला म्हणते की श्रीकले, सगळ्यांना पाजलास ना गं हा अर्क, आता 2 घोट तू पण घे ना. श्रीकला मात्र आता खूप घाबरते आणि तिच्याकडे आता काहीच पर्याय उरलेला नसतो. आता इंदू श्रीकलाला तो अर्क पिण्यासाठी जबरदस्ती करायला लागते. तेव्हा श्रीकला घाबरून सैरभैर होऊन म्हणायला लागते की नाही नाही, मी नाही पिणार हा. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की का नाही घेणार, हिचा बाप पण घेईल. आता श्रीकला इकडे तिकडे पळायला लागते आणि इंदू तिच्या पाठी ते अर्क मिक्स केलेलं पाणी घेऊन पळत असते. आता मोठ्या बाई श्रीकलाला पकडतात आणि म्हणतात की हिला बळजबरी केल्याशिवाय ना अशी ही ऐकणार नाही. असं म्हणून मोठ्या बाई श्रीकलाला पकडून ठेवतात. तर इंदू आता इकडे तिचं तोंड दाबून तिला अर्क मिक्स केलेलं ते पाणी पाजणारच. आता हे बघून व्यंकू महाराज इंदूला थांबवतात आणि म्हणतात की इंदू थांब. तेव्हा इंदू आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की माझ्यासमोर अशी कुणावरही बळजबरी केलेली मला चालणार नाही. असं म्हणून व्यंकू महाराज इंदूला म्हणायला लागतात की इंदू हात सोड तिचा. मात्र इंदू श्रीकलाचा हात काही सोडायला तयार नसते. तेव्हा व्यंकू महाराज ओरडतात आणि म्हणतात की इंदू हात सोड. तेव्हा आता इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती श्रीकलाचा हात आता नाईलाजाने सोडून देते. तर मोठ्या बाईसुद्धा रागात झटक्याने श्रीकलाला सोडतात. तेव्हा इंदू आता महाराजांना म्हणायला लागते की महाराज अहो याच्याशिवाय तुम्हाला. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला थांबवतात आणि म्हणतात की बस आणि म्हणतात की दे इकडे, ते मला दे, मी पितो आज ते. तेव्हा मोठ्या बाई आणि इंदू खूप शॉक होतात. आता मोठ्या बाई घाबरून व्यंकू महाराजांना म्हणायला लागतात की नाही व्यंकट भाऊजी, तुम्ही नका घेऊ. तर इंदूसुद्धा व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की नाही नाही महाराज, मी नाही देऊ शकत तुम्हाला हे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की इंदू आण ते इकडे, आज हे जे काही आहे ना याचा सोक्षमोक्ष सगळ्यांसमोर लागूनच जाऊ देत. हे ऐकून शकुंतला खूप घाबरून जाते आणि व्यंकू महाराजांना अडवत म्हणायला लागते की हो हे काय करताय तुम्ही. तर इंदूसुद्धा घाबरून म्हणायला लागते की हे काय करताय तुम्ही महाराज, ऐका तुम्ही नाही प्यायचं, हे मी नाही तुम्हाला देऊ शकत महाराज. आता व्यंकू महाराज इंदूचं काही न ऐकता इंदूच्या हातातून जबरदस्तीने ते अर्क मिक्स केलेलं पाणी घेतात आणि श्रीकलाकडे रागाने बघायला लागतात. तर इकडे श्रीकला मात्र खूप घाबरलेले असते. तर इकडे आता इंदू व्यंकू महाराजांना विनवण्या करत म्हणायला लागते की महाराज हे खूप घातक आहे, अहो ऐका ना माझं, नका पिऊ ते, तिला पाजा. आता व्यंकू महाराज काहीही कुणाचं न ऐकता ते पाणी पटकन पिऊन घेतात. आता हे बघून सगळेजण खूप घाबरून जातात. आता सर्वांप्रमाणे ते पाणी पिताच व्यंकू महाराज सुद्धा स्वतःचं भान हरपतात. हे बघून मोठ्या बाई सर्वांना म्हणायला लागतात की अधोक्षज शकुंतला, जावई बापू हे बघा कसे उभे राहिलेत बघा ते. आणि त्या इंदूला म्हणतात की इंदे ऑर्डर दे. तेव्हा इंदू घाबरून मोठ्या बाईंना म्हणायला लागते की मी. तेव्हा मोठ्या बाई
मोठ्याबाई म्हणतात की हो अर्क तूच पाजलायस ना, मग तूच ऑर्डर दे. तेव्हा इंदू खूप घाबरते आणि मोठ्याबाईंना म्हणायला लागते की असं कसं बोलताय अहो मोठ्याबाई तुम्ही, मी नाही देऊ शकत महाराजांना ऑर्डर. तेव्हा मोठ्याबाई इंदूला खेचून व्यंकू महाराजांसमोर आणतात आणि म्हणतात की दे ग बाई. आता इंदू व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं. तेव्हा मोठ्याबाई तिला समजावत म्हणतात की अगं प्रयोग म्हणून दे, गुरु म्हणून नाही. आता इंदू अडखळत चाचपडत व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज स्वयंपाकघरातून साखरेचा डबा घेऊन या. आता हे ऐकताच व्यंकू महाराज लगेच स्वयंपाकघरात जाऊन लगेच साखरेचा डबा घेऊन येतात. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की आता ही साखर सर्वांना वाटा. तेव्हा इंदूने आता आज्ञा देताच व्यंकू महाराज सर्वांना साखर वाटायला लागतात. आता व्यंकू महाराजांचं हे असं वागणं बघून सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि सगळे खूप शॉक होऊन व्यंकू महाराजांकडे बघत असतात. कारण आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं की इंदू जे काही बोलते ते कुठेतरी खरं आहे. आता इंदू खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागते आणि व्यंकू महाराजांना आज्ञा देते की महाराज या श्रीकलेचा कान ना कचकचून पिळा. आता हे ऐकता श्रीकला घाबरून इंदूला म्हणते की आता इंदूने ऑर्डर देताच व्यंकू महाराज लगातार श्रीकलाचा इकडे कान पिळत असतात. आता इंदू व्यंकू महाराजांना ऑर्डर देते की बसून घ्या महाराज. तेव्हा लगेच आता व्यंकू महाराज श्रीकलाचा कान सोडतात आणि जाऊन बसून घेतात. आता हे बघून प्रेमनाथ लगेच म्हणायला लागतो की हे असंच झालं होतं आमच्यासोबत. आम्ही पाणी प्यायलो त्याच्यानंतरचं आम्हाला काहीच आठवत नाही आहे आणि शुद्धीवर आलो तेव्हा असंच डोकं दुखत होतं आमचं. म्हणजे हे सगळं या अर्कामुळे. तेव्हा इंदू प्रेमनाथला म्हणते की हो दाजी. तेव्हा आता हे सगळं बघून शकुंतला खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की इंदू अगं यांना यातून कसं बाहेर काढायचं आणि ते बरे होतील ना. तेव्हा इंदू शकुंतलाला म्हणते की 1 मिनिट काकी. तेव्हा इंदू आता लगेच आतमध्ये जाऊन कसलं तरी एक औषध घेऊन येते आणि ते व्यंकू महाराजांना देत सर्वांना सांगते की गोपाळच्या मित्राकडून हे औषध आणले ज्याच्यामुळे या अर्काचा असर थोडासा कमी होईल. असं म्हणून ती व्यंकू महाराजांना ते औषध प्यायला देते. तेव्हा ते औषध आता व्यंकू महाराज पितात आणि शुद्धीवर येऊन आता ते परत पुन्हा बेशुद्ध पडतात. तेव्हा इंदू त्यांना सावरते आणि त्यांना उठवायला लागते. तर शकुंतलासुद्धा व्यंकू महाराजांना असं बेशुद्ध पडलेलं बघून खूप घाबरते आणि तीसुद्धा जाऊन व्यंकू महाराजांना उठवायला लागते आणि घाबरून इंदूला विचारायला लागते की इंदू अगं काय झालं यांना. तेव्हा मोठ्या बाई शकुंतलाला समजावत म्हणतात की शकुंतला शांत हो, काही नाही होणार. आता हे सगळं श्रीकला रागाने बघत असते. तर यानंतर आता व्यंकू महाराज हळूहळू शुद्धीवर येतात. तेव्हा शकुंतला त्यांना विचारायला लागते की काय होतं तुम्हाला, बरं नाही वाटत आहे का. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा शकुंतला आता व्यंकू महाराजांना विचारते की अहो तो अर्क प्यायल्यानंतर तुम्ही काय काय कामं केली ते आठवते का तुम्हाला. तेव्हा आता व्यंकू महाराजांना त्यातलं काही आठवत नसतं आणि ते आश्चर्याने आता शकुंतलाला विचारतात की कामं, कसली कामं, मला नाही काय आठवत आहे. आता प्रेमनाथ हे बघून व्यंकू महाराजांना म्हणतो की हो नुसती कामं नाही तर श्रीकलाचा कानसुद्धा पिळलात तुम्ही, आठवते का तुम्हाला. तेव्हा व्यंकू महाराज खूप आश्चर्याने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि विचारतात की काय, मला तर या सगळ्यातलं काहीच आठवत नाही आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणायला लागतो की हे असंच होतं, ते अर्काचं पाणी पिल्यावर असंच होतं, काहीच आठवत नाही, आम्हाला माहिती आहे ना, आम्ही गेलो ना याच्यातून. तेव्हा आता मोठ्याबाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी पाहिला ना या श्रीकलेचा प्रताप, तुम्ही फक्त तिचा कान पिळलात, खरंच सांगायचं तर उपटायलाच हवा होता. तेव्हा आता शकुंतला खूप रडायला लागते आणि म्हणते की माझा गोपाळ ही सारखं म्हणायचा की माझं डोकं दुखतंय आणि ती इंदूला विचारते की इंदू या अर्कामुळेच दुखायचं का गं डोकं. तेव्हा इंदूसुद्धा आता रडायला लागते आणि म्हणते की हो काकी. आता व्यंकू महाराज खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागतात आणि तिला म्हणतात की श्रीकला. तर इकडे श्रीकला मात्र निर्लज्जासारखी काहीच फरक न पडता हाताची घडी घालून मस्त उभी असते. आता व्यंकू महाराज श्रीकलाजवळ जातात आणि रागातच तिला म्हणतात की हे सगळं तू आमच्यासोबत का केलंस. मात्र श्रीकला यावर काही न बोलता फक्त व्यंकू महाराजांकडे बघत असते. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलावरती ओरडत म्हणतात की उत्तर दे. तेव्हा मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी तिला तुमची ही भाषा कळायची नाही, खरं तर 2 थोबाडीत मारा तिच्या. तेव्हा श्रीकलाला मोठ्याबाईंचा खूप राग येतो आणि ती आता तावदारूनच मोठ्याबाईंच्या अंगावर जाणार. तेव्हा सिंधू श्रीकलावरती जोरात ओरडत म्हणते की नजर खाली या, नजर खाली. आणि ते व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज आपला गोपाळ हिनेच मारलाय. तेव्हा हे ऐकून महाराज आणि शकुंतलाला आता खूपच वाईट वाटतं आणि ते दोघेही खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा इंदू म्हणते की आत्महत्या करणारा व्हॅड नव्हताच तो, त्याच्या मरण्यामागे ना हिचीच करणी आहे. तर शकुंतला श्रीकलावरती ओरडत म्हणते की श्रीकला अगं आई म्हणायचीच ना गं तुम्हाला, तुला माझ्या सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केलं ना मी, जीव लावला, इंदूला नको नको ते बोलली तुझ्यामुळे आणि तू गोपाळचा जीव घेतलास, मी तुला सोडणार नाही असं म्हणून ती श्रीकलाच्या थोबाडीत मारणारच. तेव्हाच आता पाठीमागून पोपटरावचा आवाज येतो. खबरदार. आता पोपटरावचा आवाज येताच सर्वजण पाठी वळून बघायला लागतात. तर इकडे दरवाजात पोपटराव, रत्ना आणि पोपटरावची काही माणसं उभी असतात. आता पोपटरावला बघून श्रीकला
श्रीकला मात्र खूप खुश होते, तर बाकीचे सगळे खूप शॉक झालेले असतात आणि पोपटरावकडे बघत असतात. आता पोपटराव म्हणतो की खबरदार, माझ्या पोरीला टच जरी केला ना तरी आग लावीन या घराला. आता अदू पोपटराववरती ओरडत म्हणतो की आमच्या घराला आग लावण्याच्या गोष्टी करणारा कोण रे तू, असं म्हणून अदू पोपटरावला मारायला धावून जातो. तेव्हा पोपटराव अदूवरती ओरडत त्याला तिथेच थांबायला लावतो. तेव्हा अदू आता तिथे थांबतो, तर इकडे पोपटराव मोठमोठ्याने हसायला लागतो. आता पोपटरावला असं हसताना बघून सर्व दिग्रजकर खूप शॉक झालेले असतात आणि पोपटरावकडे फक्त बघत असतात. आता पोपटराव म्हणतो की काय मग बसला ना धक्का, या सगळ्या करविता फक्त आम्हीच आहोत, माझ्या पोरीने आणि आम्ही हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा पोपटरावचं हे बोलणं ऐकून कुणाला काहीच समजत नसतं आणि ते सगळेजण फक्त पोपटरावकडे बघत असतात. आता पोपटराव म्हणतो की तुम्हा दिग्रजकरांना मातीत घालायची शपथ घेतली होती आम्ही, आणि आज ती शपथ माझ्या पोरीने पूर्ण केली आहे, असं म्हणून पोपटराव मोठ्याने हसायला लागतो. तर श्रीकलासुद्धा इकडे हसत असते. तर दिग्रजकरांच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली असते आणि ते सगळे काही न बोलता फक्त पोपटरावकडे बघत असतात. आता मोठ्या बाईंना पोपटरावकडे बघून आठवतं की त्या जेव्हा रत्नाचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत गेल्या होत्या तेव्हा हाच माणूस बाहेर आला होता. तेव्हा आता मोठ्या बाई म्हणतात की हा माणूस मी जेव्हा त्या लंगड्याबाईचा पाठलाग करत होते तेव्हा हाच माणूस बाहेर आला होता, हाच आहे तो. तर इकडे पोपटराव मात्र मोठ्याने हसत असतो. तर हे बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इंदू तर खूप शॉक होऊन पोपटरावकडे बघत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की पोपटराव मोठ्या बाईंना म्हणतो की ओ मोठ्या बाई, तुम्ही या इतकुशा घराची एवढी मोठी टिमकी गाजवताय, माझ्या घरावर नाही तर आमच्या घराबाहेर निघा तुम्ही सगळे, असं म्हणून पोपटराव आता सगळ्यांना सामानासकट बाहेर हकलवून देतो आणि तो व्यंकू महाराजांना सुद्धा जोरात आता धक्का देतो. तेव्हा व्यंकू महाराज खाली पडतात. तेव्हा आता सर्वजण व्यंकू महाराजांना उठवतात. तर व्यंकू महाराज मात्र पोपटरावकडे फक्त बघत असतात. आता श्रीकला बाहेर येते आणि सर्व दिग्रजकरांकडे बघत म्हणते की आज आपला बदला फायनली पूर्ण झालाय बाबा, सगळ्या दिग्रजकरांना रस्त्यावर आणले आपण, असं म्हणून पोपटराव आणि श्रीकला एकमेकांकडे बघून मोठ्याने हसायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.